पॅसेंजर मीडिया ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत करत आहे कोरोनारूपी वैश्विक महामारीच्या काळात माणसातल्या देव माणसाचा आढावा घेणारा एकमेव शो. आम्ही मदत नाही कर्तव्य बजावतोय. पहा दररोज सकाळी 11 वाजता फक्त मीडिया वर्ल्ड न्यूजवर. नमस्कार, मी सुमित आंबेकर. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज आणि डॉक्टर सत्येंद्र शुक्ला लामा फेरा इंटरनॅशनल प्रस्तुत मदत नाही कर्तव्य. प्रेक्षकांनो, या कार्यक्रमात आपण पुणे शहरातील अनेक अशा कर्तृत्ववान पुरुषांना भेटतोय ज्यांनी या कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये लोकांची मदत कार्य केले. चर्चेला आहे विद्यार्थी सहाय्यक समितीचे सभासद माननीय श्री सुनीलजी चोरे. चोरे सर, तुमचं सर्वप्रथम मी या कार्यक्रमात आमचं स्वागत करतो आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सुनील सरांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना मीडिया वर्ल्ड न्यूज तर्फे, मीडिया वर्ल्ड ग्रुप तर्फे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांतर्फे तुम्हाला सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कामाविषयी विचारतो की नेमकं कशा पद्धतीने काम या ठिकाणी समितीच्या वतीने करतात, काय सांगा? कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात झाला आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या संचारबंदीच्या काळात मायग्रंट वर्कर असतील, बेघर झालेली लोक असतील, मजूर लोक असतील, यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हा आमच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये एक सोशल मीडियावरती चर्चा झाली आणि त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला की आमच्या वसतिगृहाची जी मेस होती त्या मेसचा वापर करून आपल्याला ह्या गरजूंना अन्नदान कसे देता येईल त्याबद्दल आम्ही चर्चा केली. त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आमच्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मॅनेजमेंटचा आम्हाला पाठबळ मिळालं आणि आम्ही सुरुवातीला विचार केला होता की 100 जेवण आपण देऊ शकतो आणि बोलता बोलता हा आकडा दररोज 3000 ते 3100 पर्यंत गेला आणि यातनं आम्ही 1,00,000 ते 1,50,000 गरजूपर्यंत आमची अन्न सेवा पोहोचू शकतो. मग हे करता करता ज्यावेळेस ही आमची संख्या वाढली, ज्यावेळेस आम्हाला निधी वाढला, त्यावेळेस असं वाटलं की आम्हाला अजून आपण गरजूंपर्यंत पोहोचूयात. आणि मग आमच्या समोर एक फार असं चॅलेंज निर्माण झालं की एवढा निधी येतोय आणि आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, तर मग आपल्याला जी डिस्ट्रीब्युशनची जी यंत्रणा आहे ती कशी राबवता येईल. मग यामध्ये आम्हाला आमच्या पोलीस प्रशासनाचं चांगलं सहाय्य मिळालं. नंतर तुमच्यासारखे जे पत्रकार होते त्यांनी सुरुवातीला आम्हाला फार मदत केली. आमची स्वतःची माजी विद्यार्थ्यांची यंत्रणा याच्यामध्ये कामाला लागली. नंतर लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते आम्हाला वाटपासाठी दिले. त्याच्यामुळे हा सगळा एकीचा गाडा माजी विद्यार्थ्यांनी चालवला. त्याच्याबरोबर आमचे समितीचे जे अध्यक्ष आहेत माननीय प्रतापराव पवार, नंतर समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, आमच्या माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, त्यांचे पदाधिकारी, सर्व विश्वस्त मंडळ, ह्या सर्वांनी एकत्रपणे आम्हाला एवढी खंबीर साथ दिली की हा फार मोठा एक गोवर्धन उचलण्यात शक्ती आमच्यामध्ये आली. तुम्ही सुरुवात करा. चांगल्याच्या पाठीमागे समाज सुद्धा तितक्याच खंबीरपणे उभा राहतो आणि दान जर सत्पात्री गेलं, लोकांपर्यंत पोहोचलं, तर दाता मात्र द्यायला तयार आहे. हे विश्वासू हात आज समाजाला फार मदत करतात. आम्ही काही रेशनचे किट सुद्धा होते, ते 100-200 रेशनचे किट आम्ही वाटले. पोलिसांना आमचे जे वाटपामधले जे बांधव होते त्यांना आम्ही मास्क वाटले. त्याच्यामुळं जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं आमचा माजी विद्यार्थी त्या एरियामध्ये उभा राहिला आणि त्यांनी त्याच्या परीने सुद्धा काम केले. जे काही हजारो विद्यार्थी घडवून ठेवले, मला असं वाटतं समाजासाठी ही फार मोठी देण आहे आणि तुमच्यासारख्या लोकांनी हे जर काम पुढे आणलं तर कुठल्याही क्षेत्रामधला आमचा समितीचा हिरा आहे तो नक्कीच त्याचं योगदान देऊ शकेल आणि अशा येणाऱ्या संकट काळाला सुद्धा तितक्याच परीनं, तितक्या ताकदीनं तो समाजाला मदत करेल. जेव्हा सगळा देश बंद होता, लॉकडाऊन होता, अशा परिस्थितीत तुम्ही कुठेतरी काम या ठिकाणी आपल्या सेवाभावातून या ठिकाणी करत होता. हे सर्व असताना केंद्र शासन असो किंवा आपलं महाराष्ट्र राज्य शासन असो किंवा पुणे महानगरपालिकेच्या पातळीवर पालिका प्रशासन असो, यांच्याद्वारे जे घेण्यात आलेले निर्णय होते त्यांनी या कोरोनाला कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी जे पण काही योजना राबवल्या, याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी काही कमतरता भासली का? किंवा याच्या व्यतिरिक्त काही अशा परिस्थितीला या हाताळण्यासाठी काही दुसऱ्या योजना हाताळल्या असत्या तर कुठेतरी ही गंभीर जी परिस्थिती आहे ती आटोक्यात आली असती असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे प्लेगची साथ शेकडो वर्षापूर्वी येऊन गेली, त्याच्यानंतर असा हा एक संसर्गजन्य आपण रोग पाहतो की स्पर्श तर सोडा, ते जवळ आलं तरी तो आपल्याला चिकटतो, इतकी दाहक परिस्थिती आहे.
आज मला काल रात्री लंडनवरनं फोन आला. आज इतक्या इतक्या सुशिक्षित देशांमध्ये ज्यांची आरोग्य यंत्रणा इतकी सक्षम आहे अशा देशांमध्ये सुद्धा हा रोग, साथीचा रोग त्यांना आटोक्यात आणता आला नाही. मला असं वाटतं 120 कोटी लोकसंख्या आणि जी काही घनदाट वस्ती, पॉप्युलेशनची आपली जी डेन्सिटी आहे त्याला कव्हर करणं हा खरंच हातचा खेळ नव्हता. शासनाचं आपण खऱ्या अर्थानं जर आपण दोन्ही बाजू जर पाहिल्या तर मला असं वाटतं की त्यांनी ज्या उपाययोजना केल्या, त्यांनी जे काही नियम राबवले, प्रशासनाने जे काय हातभार लावला तो नक्कीच काहीतरी आपल्याला मदत करणार होता. आणि हे बघा, घडून गेल्यानंतर त्याच्यावरती बोट ठेवण्यापेक्षा आपण त्यांच्या जे काही उणिवा राहिल्या त्या आपल्यासारख्या माध्यमातून आपण जे काही जागृत समाज घटक आहेत तिथं आपण ते दूर करू. कारण सगळं सरकारने करायचं, मग सुनील चोरे असेल किंवा आमचे गणेश काळे असतील किंवा आमची समिती असेल ती काय करेल. मला असं वाटतं की ह्या लोकांच्या हातात हात घालून आपल्याला चालायचंय. आता त्यांना आपल्या खरंच मदतीची गरज आहे, त्यांना आपल्या सपोर्टची गरज आहे. आज प्रशासनानं जे काही निर्णय घेतलेत, इथं आम्हाला तू सांगतो की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी भरपूर अडकले होते आपल्या पुण्यामध्ये आणि त्यांच्यासाठी स्वतः आमच्या माजी विद्यार्थी मंडळाकडनं प्रशासनाकडे प्रयत्न झाले. अतिशय सकारात्मक त्यांनी तो बाब हँडल केली. आज कोटेचे विद्यार्थी त्यांनी इथे व्यवस्थित घेऊन आले. मला असं वाटतं की बऱ्याच अंशी आपण बऱ्याच वेळा असं वाटतं की आज सरकारने हे करायला पाहिजे होतं, सरकारने ते करायला पाहिजे होतं, पण एक समाज म्हणून आपण काय करतोय, आपण समाज म्हणून ते आटोक्यात राहण्यासाठी किती प्रयत्न करतोय. साधा आपण तुम्ही अंतर पाळा, तुम्ही असे नियम तुम्ही पाळा, हे सांगण्यासाठी आपल्याला दांडकं घ्यावं लागत असेल तर निश्चितच तिथंच ती सरकार ती उडी भरून काढणार नाही. मला असं वाटतं की कंटेनमेंट झोन करण्याबाबतचे निर्णय असतील, लॉकडाऊन उठवण्याबद्दलचा जो काही निर्णय असेल, आज ही उद्योग नगरी जी काही बंद पडली आहे तिला चालू करण्याबद्दलचा जो काही निर्णय असेल, मला असं वाटतं की इतक्या मोठ्या ह्या लोकसंख्येला अशा प्रमाणात थोपवून आज 243 मृत्यू पुण्यात झालेत. सुरुवात झाली आहे ती अगदी मार्च पासून झाली. आज 1 ते 1.5 लाख मृत्यू अमेरिकेसारख्या देशात होत आहेत. मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी याच्यावरती कंट्रोल ठेवून आहोत आणि तुमच्या आमच्या बरोबर आपण जर त्या प्रशासनाला साथ दिली तर मला असं वाटतं की अजूनच आपण याला रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. समिती मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेझेंस मदत नाही कर्तव्य. This program is sponsored by Dr. Satyendra Shukla Lama Phera International Pune, which is India's biggest and first ISO certified Lama Phera Healing Research and Training Center. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV plus kids education and healthcare. Lama Phera healing is 2500-year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lama Phera healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books: Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Phera Healing Meditation Center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamafera.com. आणि 5वा लॉकडाऊन चालू असताना शासनातर्फे अनेक शिथिलता आता लोकांना देण्यात आली आहे. कारण की लोक पण सुद्धा किती दिवस अजून घरामध्ये बसतात, त्यांचं पण काहीतरी उद्योगधंदे हे सर्व बंद इतके दिवसाचे होते. आता हे चालू करत असताना लोकांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे, ती स्वतःची असो किंवा त्यांच्याकडे जो असणारा कर्मचारी वर्ग आहे त्यांची असो किंवा त्यांच्याकडे जो येणारा ग्राहक वर्ग आहे त्यांची कशा पद्धतीने काळजी घेऊन स्वतःचं रक्षण आणि आपल्या आसपासच्या सर्व नागरिकांचं रक्षण त्यांनी करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय तुम्ही नेमकं आव्हान कराल? मला वाटतं सुमितजी, मीडिया वर्ल्डच्या माध्यमातून आपण इतका जागृत संदेश देतोय. आज दूरचित्रवाहिन्यांवरनं सुद्धा आज वेळोवेळी आपले माननीय मुख्यमंत्री सुद्धा संदेश देतात आणि इतका बारीक संदेश असतो की हात साबणाने धुवायला पाहिजे, सॅनिटायझर आपण वापरायला पाहिजे. म्हणजे निसर्ग जे वादळ आलं त्यात त्यांनी सांगितले की आपले बॅटरीज असतील किंवा मोबाईल असतील ते चार्ज करून ठेवा. इतकं मायन्यूट लेवलला म्हणजे महाराज होते तर त्यावेळेस सांगायचे की उंदरांना जपा की त्यांच्यामुळं गंजी पेटतील आणि हाहाकार माजेल. इतक्या पद्धतीचं समाजात जागृती करण्याचं जे काय धोरण होतं ते आपल्या छत्रपती महाराजांनी आपल्याला घालून दिलं आणि तो समाज आचरणात आणत होता. मला असं वाटतं
त्याच धर्तीवरती जे मुख्यमंत्री सांगतायत, जे लोकप्रतिनिधी सांगतायत, आपल्यासारखे माध्यम सांगतायत, त्यांना देखील तुमच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा समाजाला सांगायचं आहे की हे जे घालून दिलेले नियम ते पाळा. कारण हा रोग आहे, याला लसीची उपलब्धता नाही आहे अजून आपल्याकडे, कुठलं ठराविक असं औषध मात्रा त्यावरती लागू होत नाहीये. त्याच्यामुळं तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आता तुम्हीच तुमच्या जीवनाचे रक्षण करते आहात. त्याच्यामुळं आता लॉकडाऊन संपलंय, परंतु कोरोना कुठं संपलाय. त्याच्यामुळं ह्या काळात म्हणजे कासवाचं कवच आता निघालंय. त्याच्यामुळं कासवाने आता अजून जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक वेळेस आपले जे वयस्कर लोक असतील त्यांना घरात थांबू द्या. जे करते करवते लोक आहेत त्यांनी बाहेर पडा, त्यांनी योग्य ती काळजी घ्या. ह्या उद्योगनीतीचं चाकही थांबलं नाही पाहिजे आणि ते रुतलंही नाही पाहिजे. अशा दुहेरी भूमिकेत आपण अडकलेलो आहोत. त्याचा संगम आपल्याला साधायचा आहे. कळकळीची विनंती आहे की तुम्ही शासनाने घालून दिलेले नियम आहेत तेवढे पाळा. आपण आजच्या चर्चासत्रामध्ये ज्यांचा कार्य आढावा जाणून घेतला असे विद्यार्थी सहाय्यक समिती आणि या विद्यार्थी सहाय्यक समितीचे माजी विद्यार्थी मंडळ यांच्या अनुसरण या ठिकाणी जो कार्य आढावा या ठिकाणी सुनीलजी चोरे यांनी आपल्यासोबत दिला. त्यांनी आताच आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की लगभग पहिल्या दिवसापासून 70 दिवसापासून या ठिकाणी 1.5 लाखाहून अधिक गरजूंना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जेवण पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करण्यात आले. सोबतच 200 ते 250हून अधिक कुटुंब जे गरजू होते त्यांच्याकडे बनवण्याचं साधन तर होतं, परंतु कुठेतरी धान्य नव्हतं. तर अशा लोकांना या ठिकाणी धान्याच्या माध्यमातून किट स्वरूपात त्या ठिकाणी 200-250 लोकांची गरज या ठिकाणी त्यांच्या वतीने भागवली. सोबतच पोलीस कर्मचारी असतील किंवा त्यांची ही जी यंत्रणा संपूर्ण होती त्या यंत्रणेला सुद्धा सुरक्षा असावी यासाठी त्यांनी मास्क असेल किंवा सॅनिटायझर असेल याची संपूर्ण व्यवस्था त्यांच्या माध्यमातून समितीच्या वतीने या ठिकाणी करून ती या ठिकाणी पूर्ण झाली. अशा पद्धतीने संपूर्ण कार्य आढावा आपल्यासोबत या ठिकाणी सुनीलजी यांनी दिला. सुनील सर, तुम्ही या आमच्या चर्चेसत्रात या ठिकाणी आज समाविष्ट झालात आणि संपूर्ण आढावा तुम्ही आम्हाला दिला, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सुमितजी, मी धन्यवाद तुमचे देखील देईल, कारण तुम्ही इतकं सुंदर कव्हरेज घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी सहाय्यक समिती वसतिगृहामध्ये आलात. यामध्ये आमच्याबरोबर असंख्य लोकांनी आम्हाला मदत केली. आम्ही पुनश्च एकदा सांगू इच्छितो की ज्यावेळेस माजी विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वतःचं योगदान द्यायला सुरुवात केली त्यानुसार आमचे स्वतःचे माजी विद्यार्थी रामनगरकर हे कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेडचे CEO आहेत. त्यांनी आम्हाला 5 लाख रुपयाची मदत देऊ केली. नंतर स्वतः आमचे समितीचे अध्यक्ष प्रतापरावजी पवार यांच्या माध्यमातून सकाळ रिलीफ फंडाकडनं आम्हाला 2.5 लाख रुपयाची मदत मिळाली. गणेश काळे, अमोल चहाने यांच्या माध्यमातून अल्टाना ग्रुपची PYK इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्याकडनं आम्हाला 1 लाख रुपये मिळाले. आणि सावा फार्मास्युटिकल्स दुबई आमचे विजय कदमजी यांच्या माध्यमातून विनोदजी जाधव हे फार मोठे उद्योजक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला 2.5 लाख रुपयाची मदत मिळाली. आणि सर्वसामान्य माणूस, अगदी तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल की संचारबंदीमध्ये असताना पाचोऱ्यावरनं त्यांच्या जारगार नावाच्या गावी जातो, तिथे 10,15,000 रुपये आमच्या खात्यामध्ये टाकतो. झी TV असेल किंवा साम वाहिनी असेल यांनी आमच्या कार्यक्रमाला फार मोठं प्रोत्साहन दिलं. समाजातील प्रत्येक दानशूर देणगीदार आम्हाला जोडत गेला आणि ह्या सर्वांच्या मदतीनं नंतर मग ह्या सगळ्या एकीच्या गाड्यामध्ये आमच्या समितीचे अध्यक्ष प्रतापरावजी पवार, कार्यकारी विश्वस्त तुकारामजी गायकवाड, नंतर माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, नंतर ते पदाधिकारी, समितीचे सर्व विश्वस्त, आमच्या समितीचे सर्व कार्यकर्ते ज्या जोमानं काम करतायत, हे सर्व माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, या सर्वांचा मिळून हा इतका प्रगल्भ असा गाडा तयार झालाय की आज प्रत्येक ठिकाणी हा माजी विद्यार्थ्याकडं हा मेसेज पोहोचतोय. समाजातनं याची दखल घेतली जाते आणि उद्या चालून असंच काही सामाजिक संकट आलं तर त्यासाठी सुद्धा ही आमची यंत्रणा तयार असेल. आणि हा एक प्रेरक मेसेज घेऊन आज आम्ही समाजाकडे चाललोय. या पुढची जी काय दिशा असेल त्या दिशेमध्ये सुद्धा आम्हाला अजून मोठं कार्य पुढे न्यायचंय. त्याचं पुढील दिशा माझे सहकारी गणेश काळे हे आपल्याला देतील. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद. आपण इथे आलात, कार्याची माहिती घेतली आणि आमचं कार्य समाजात पुढे नेलं त्याबद्दल मीडियावरचं खरंच मनापासून धन्यवाद. नक्कीच कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती आणि माजी विद्यार्थी मंडळ या ठिकाणी कार्य करते. आता संपूर्ण आढावा कार्याचा कशा पद्धतीने होता, काय केला, काय पद्धतीने आपण मदत कार्य या ठिकाणी समितीच्या वतीने केलं, याचा संपूर्ण आढावा सुनीलजीने आपल्याला दिला.
याच्या व्यतिरिक्त आता सध्या आपल्यासोबत आहेत माजी विद्यार्थीच गणेशजी काळे. सर, काय सकाळ नेमकं कशा पद्धतीने आता समिती पुढे कार्यरत असणार आहे, कशा पद्धतीने ही मदत कार्य आपलं समोरच्या दिशेने असणार आहे, का सांगा? आमचे मित्र सुनीलने जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही हा उपक्रम 70 दिवसापासून जो एक अखंडित चालू ठेवलेला आहे की त्याप्रमाणे आम्ही कंटिन्युअस मदत करतोय. सगळे मिळून एक टीमवर्कनी काम करत आलोय आणि अगदी सुरळीत चाललेलं आहे. आमच्याकडं देणगीदारांची देणगी येतच आहे अजूनही आम्हाला देणगी कमी पडलेली नाही. कुठे देणगीदार अजूनही देत आहेत. अगदी कालपर्यंत सुद्धा सर्वांनी देणगी दिलेली आहे. तर आम्ही देणगीचा उपयोग म्हणजे अजूनही जसा कोरोना सुरू झाला आहे तेव्हापासून जर सुरू करत आलो आहे. आता कोरोना संपेपर्यंत म्हणजे आता असं फक्त लॉकडाऊन उघडलेले आहेत किंवा उघडत चाललेले आहेत, पण आम्ही कोरोना संपेपर्यंत आम्हाला हा लढा चालू ठेवायचा आहे की आम्ही थांबणार नाही त्या पुढे. जसे आपल्याला लोकांना गरज पडते म्हणजे कोणाला आता बिझनेस उभे करायला मदत लागणार आहे, गरज लागणार आहे. कोणी अगदी स्वतःचे चालू आहेत गोष्टी, त्या गोष्टी त्यांच्या बंद पडलेल्या आहेत. खाण्यापिण्याचे त्यांचे हाल चालू आहेत. म्हणजे अन्नदान तर आपण केलेलंच आहे, पण त्या व्यतिरिक्त लोकांना ज्याची गरज आहे की आता पुढे पायावरती उभं कसं राहायचं. मोठमोठ्याले आश्रम आहेत, त्या आश्रमांना देणगीदार आता देणगी मिळत नाही आहे. त्या आश्रमामध्ये लोकांना किंवा मुलांना आपण मदत कशी करायची, तर ते आम्ही आमचं व्यवस्थित प्लॅनिंग चालू आहे त्याच्या संदर्भात आणि त्याप्रमाणेच आम्ही त्यांना मदत करून पुढे त्यांना त्यांच्या पायावरती उभे करण्यासाठी मदत करणार. तीच साथ आम्हाला आता कंटिन्युअस हवी आहे. इथून पुढे सुद्धा जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत आम्हाला तुमची साथ हवी आहे. मीडियावर्क्स न्यूजच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करतो की अजूनही तुम्ही तुमची देणगी देणं चालू ठेवा आणि आम्ही जे गरजूंना मदत करत आहोत ते आम्हाला मदत करायला तुमचा हातभार, तुमचा साथ मिळू द्या. मीडिया वर्ल्ड न्यूज प्रेझेंट्स मदत नाही कर्तव्य. This program is sponsored by Dr. Satyendra Shukla Lama Phera International Pune, which is India's biggest and first ISO certified Lama Phera Healing Research and Training Center. He has devoted his life for Suicide Free India mission and sponsoring 50 HIV plus kids education and healthcare. Lama Phera healing is 2500-year Buddhist healing technique by which one can come out of depression, stress, negative thoughts, addiction, failure in life permanently. Dr. Satyendra Shukla has trained and healed 10,000 plus people across the world to teach Lama Phera healing. Dr. Satyendra Shukla is author of 3 books: Journey from Signature to Autograph, Miracles of Chakra, Life Simplified. By selling his own house, he is now coming up with India's first and biggest Lama Phera Healing Meditation Center at Pune to make our nation suicide-free India. For more details, visit www.lamaphera.com.